नमस्कार, मी शामराव मोकाशीन. आज आपण भाईंदरला गेलो होतो. आता खरं वास्तविक रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी कल्याणकारी मंडळ हे निर्माण झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी फॉर्म भरायचं चाललेलं आहे आणि आता स्वतः RTOवालेसुद्धा जर कोणाला फॉर्म भरायला येत नसतील तर त्यांना ते भरून देतात. अगदी आज मी भाईंदरला सुद्धा गेलेलो होतो तर एक 10-12 रिक्षावाले सगळे पेपर वगैरे घेऊन आले होते, भरायचं चाललेलं होतं. आता मग लोकांना नेमका प्रश्न काय पडला आहे, ह्या फॉर्म भरल्यानंतर आम्हाला काय योजना मिळेल? तर फॉर्म भरल्यानंतर सामाजिक सुरक्षता मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे आनंद दिघे कल्याणकारी मंडळानं दत्तक घेतलं आहे म्हणा किंवा पालकत्व रिक्षा टॅक्सीवाल्यांचं घेतलं आणि ह्या व्यवसायात सुधारणा झाली पाहिजे, न्याय मिळेल कुठेतरी. मग 65 वर्ष वय झालं ना की त्याला एक सन्मान निधी म्हणून 10,000 रुपये मिळणार आहे. 65 वर्ष झालं की शासन योजनेतून मंडळाच्या माध्यमातून त्या रिक्षा टॅक्सी चालकांना पेन्शन मिळणार आहे. ज्या सभासद जे होतील त्यांना गाडी घ्यायचं म्हणलं, नवीन गाडी घ्यायचं म्हणलं तर सर्वसाधारणपणे दीर्घ मुदतीचं शासनाकडून त्याला कर्ज मिळेल. म्हणजे त्याला सबसिडी वगैरे असेल ना, त्या योजनेतून असेल. शिवाय त्यांचे वारसदार आहेत, म्हणजे मुलं वगैरे आहेत, त्यांना शिक्षणासाठी जो शासन निर्णय घेईल त्याला काही थोडाफार निधी मिळणार. म्हणजे ह्या अशा 13 योजना आहेत बघा. आणि ह्याच्यामुळं रिक्षा टॅक्सी चालकांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचं सभासद झालं पाहिजे. 500 रुपये त्याची फाउंडर फी आहे आणि 300 रुपये वार्षिक वर्गणी आहे. आणि मग तुम्हाला ह्याच्यातून अशा 13 योजनेतून जर तुम्हाला फायदा झाला तर तुम्हालाच न्याय मिळणार आहे. पण सभासद होणं हे फार गरजेचं आहे. आता समजा मग त्याचं वर्षातून एक वेळ तुम्हाला चष्मा मिळू शकेल. म्हणजे ते शासनाच्या ज्या योजना आहेत त्या प्रखरपणे राबवल्या जातील. अशा 13-14 शासनाच्या योजना आहेत आणि ह्यातून रिक्षावाल्यांना कल्याणच होणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. रिक्षा टॅक्सी चालकांनी ऑनलाईननं आनंद दिघे कल्याणकारी मंडळ या ऑनलाईनवरती अर्ज भरा. RTO अधिकारी तात्काळ अप्रूव्हल करतात आणि 1 महिन्याभरात तुम्हाला ते ओळखपत्र देखील मिळते. आता 27 जूनला हा मंडळाचा दुसरा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. त्या टायमाला 65 वर्षाची जी लोक आहेत त्यांना निधी हा मिळणार आहे. हे मात्र वन टाईम मिळणार त्यांना तो निधी, पण 65 वर्षाच्या पुढचे आहेत त्यांना निश्चित मिळणार. हा व्हिडिओ शेअर करा. आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे अर्ज भरा.